हातात हजारो ब्रास मुरुम भरावावरून खळबळ, रॉयल्टी भरली की महसूल विभागाला अंधारात ठेवले, तहसील प्रशासन कारवाई करणार का? शहादा शहरातील डोंगरगाव रोडवरील पद्मावती मंडपालगत असलेल्या एका खासगी जागेवर मोठ्या प्रमाणात गौण खनिज मुरुम टाकण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे। या ठिकाणी हजारो ब्रास मुरुमाचा भराव टाकण्यात आल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात असून या संपूर्ण व्यवहारात शासनाची आवश्यक परवानगी, वैध रॉयल्टी आणि महसूल विभागाची मंजुरी घेण्यात आली होती का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित जागेवर मोठ्या प्रमाणात मुरुमाचा भराव टाकण्यात आलाय। एवढ्या मोठ्या प्रमाणातील मुरुम नेमका कुठून आणण्यात आला, त्यासाठी शासनाकडे रॉयल्टी भरली होती का, वाहतुकीसाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे उपलब्ध आहेत का, तसेच महसूल विभागानं या कामाची तपासणी केली होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप समोर आलेली नाहीत। महाराष्ट्रातील लागू नियमानुसार गौण खनिजाचे उत्खनन, वाहतूक, साठवणूक किंवा मोठ्या प्रमाणावर भराव करण्यासाठी संबंधित परवानग्या, रॉयल्टी आणि आवश्यक कागदपत्रे बंधनकारक असतात। त्यामुळे या प्रकरणात महसूल विभागानं तातडीनं घटनास्थळी पंचनामा करून रॉयल्टी पावत्या, परवानगी, वाहतूक चलने व इतर संबंधित कागदपत्रांची सखोल पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होतीये। दरम्यान संबंधित भरावासाठी सर्व परवानगी आणि रॉयल्टी नियमानुसार भरलेली असल्यास प्रशासनानं अधिकृत माहिती जाहीर करून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा। मात्र तपासादरम्यान कोणतीही अनियमितता किंवा परवानगीशिवाय गौण खनिजाचा वापर झाल्याचं निष्पन्न झाल्यास महाराष्ट्र गौण खनिज नियमानुसार संबंधितांवर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। आता सर्वांच्या नजरा तहसील प्रशासन आणि महसूल विभागाच्या भूमिकेकडे लागले असून या प्रकरणात चौकशी होणार की सर्व काही कागदोपत्रीच राहणार, याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे। झुंजार क्रांती न्यूज ब्युरो, शहादा।